मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आज रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धी, चांगलं आयुरारोग्य लाभो आणि समाधान लाभो हीच विठुराया चरणी प्रार्थना. आणि आपल्या महाराष्ट्रावरचं संकट पण लवकरात लवकर दूर व्हावं. प्रेक्षकांनो, दुष्काळाचं खूप साऱ्या भागांमध्ये अति पाऊस पडतोय, कुठे पडतच नाहीये, खूप गंभीर अवस्था आहे प्रेक्षकांनो. तर असो, आजच्या या आपल्या मालिकेला सुरुवात करते. तर त्यांनी सुरुवातीला जरा मागावूनच दाखवलंय. काय झालंय प्रेक्षकांनो, आता आपण चांगला फेज एन्जॉय केला आतापर्यंत, आता हाही फेज एन्जॉय करूया. सुरुवातीला त्यांनी जरा मागूनच दाखवलंय. प्रिया आणि श्वेताचं बोलणं दाखवलंय. श्वेता सांगते ना प्रियाला की सायलीने आश्रम अधिकृत केलाय वगैरे वगैरे. श्वेता प्रियाला सांगते की इथल्या सगळ्या मुलांची नोंदणी अर्जुन सायलीने पोलीस स्टेशनला केली आणि ते इन्स्पेक्टर सावंत पण आले होते बरं का. अशी बरीच माहिती आणि डिटेलमध्ये श्वेता प्रियाला सांगत असते. प्रिया आता म्हणते व्हेरी गुड, आता बारकाईने असंच लक्ष ठेवते फोन. प्रियाने फोन ठेवलाय आणि श्वेताने पण. आता बघा प्रिया म्हणत असते आता हे सगळे अपडेट घ्या आणि त्या सचिनला सांगा आणि सफरचंद खा, तुम्हाला राहायचंय ना हॉस्पिटलमध्ये, खा मग. आता नागराजने सचिनला सगळे अपडेट दिले जे श्वेताने दिले. सचिन म्हणतो तिकडनं ठीक आहे नागराज अंकल, हरकत नाहीये. आता सचिनने हे सगळे अपडेट त्या इन्स्पेक्टरला दिले. तो इन्स्पेक्टर धुमाळ आहे ना, त्याला सगळं सांगितलंय. ते धुमाळ म्हणतात सचिनला, सर मी तुम्हाला फोन करणारच होतो, त्या मुलीला आणखीन कोणी शोधतंय का, मला सावंतांचा फोन आला होता बरं का. सचिन म्हणतो नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही आश्रमात जा, आपल्या ठरल्याप्रमाणे सगळा प्लॅन होईलच व्यवस्थित. मग आता सचिन फोन ठेवून देतो लगेच. जरा गडबडीतच दाखवला हा सीन असं वाटलं मला. असो, तर आता राकेश म्हणतो म्हणजे आता सायली आणि अर्जुनवर पहिला वार करायची पूर्ण तयारी झाली. तर सचिन आणि राकेश सोबतच आहे. राकेश म्हणतो बरोबर ना सचिन. सचिन म्हणतो हो, आता कुठे लपायचं ना, त्यांना कळणार पण नाही आणि त्यांची ही अवस्था आपण आता एन्जॉय करूयात. मला नाही वाटत प्रेक्षकांनो हे फार काही डॅमेज करू शकतात सायली अर्जुनला. अर्जुन मुळातच एक मोठा वकील आहे आणि त्यांनी टार्गेट सायलीला केलंय, त्यामुळे ते काय उखाडणार आहे सायली अर्जुनचं. तर असो, इकडे सायली घरी आलेली आहे आणि आश्रमाच्या बाबतीत सगळं सांगत असते कल्पनाताईंना. मग कल्पनाताई ते सर्टिफिकेट बघतात सायलीचं, ते तिच्या नावाने झालंय ना आश्रमाचं वगैरे सगळा कारभार. त्या आता खूप खुश होऊन म्हणतात कल्पनाताई सायली व्हेरी गुड, ऑल द बेस्ट बरं का. अस्मिता पण म्हणते कॉंग्रॅच्युलेशन सायली, छानच. सायली म्हणते आता आश्रमाचा कारभार सांभाळण्यासाठी मला तुम्हाला सगळ्यांच्या शुभेच्छांची गरजच होती. कल्पनाताई म्हणतात सायली फक्त सर्टिफिकेट नाही बरं का, हे खूप मोठी जबाबदारी आहे. सायली म्हणते हो आई, मला कल्पना आहे. अस्मिता म्हणते सायली माझी खात्री आहे तू न आश्रम आणि मुलं छान सांभाळशील. मग अर्जुन म्हणतो हो अगं अस्मिताताई, आज सायलीने ना एका छोट्या मुलीला खूप छान सांभाळलं बरं का. एक छोटी मुलगी आली होती आश्रमात, तिला मस्त हँडल केलं सायलीने. आता अश्विन पण सायलीला कॉंग्रॅच्युलेशन करतो बरं का प्रेक्षकांनो. सुरुवातीलाच दाखवलं होतं त्यांनी ते. मग अर्जुनने सांगितलं ती मुलगी कशी आली, कुठल्या सिच्युएशनमध्ये आली आणि सायलीने तिला कसं हँडल केलं. जे आपल्याला ऐकवलं नाहीये ते म्युझिक ऐकवलंय फक्त त्यावेळेला. सायलीला आता कल्पनाताई म्हणतात वा बेटा सायली, छान काम करतेस. पूर्णाई एवढ्या वर्षापासनं त्यांच्या ट्रस्टमधनं गोरगरिबांसाठी मदत करतात, नाही तूही त्यांचा वारसा पुढे चालवणार आहेस. सायली म्हणते हो आई, खरंच आश्रमातल्या मुलांना ना मदतीची खूप गरज असते आणि ही छोटी मुलगी आली ना, ती खूप गोड आहे बरं का आई. तिनं खूप घाबरलेली असते, सतत माझ्या जवळजवळच असते. आश्रमात ती रुळली नाहीये फारशी, मला तर तिला सोडून यावंसं वाटतच नव्हतं. विमल म्हणते सायली ताई तुम्ही सगळ्यांवर माया करतात, तुम्हाला त्या छोट्या पिल्लूची काळजी वाटणारच ना. अस्मिता म्हणते सायली डिलिव्हरी झाल्यावर आता तुझी आणखीन धावपळ होणार. अर्ध लक्ष तुझं आश्रमात आणि अर्ध लक्ष तुझं बाळाकडे असेल, जसं माझं होत आहे. कल्पनाताई म्हणतात अस्मिता तुझं अर्ध नाही बरं का बाई, पूर्ण लक्ष इथेच होतं. अगं बाई सायली तुला सांगते, आज 100 फोन केले हिने घरी. गोलू जेवला का मम्मा, गोलू झोपला का मम्मा, ए मम्मा तू सांभाळते ना नीट गोलूला. आता लगेच अस्मिता म्हणते ए मम्मा काही 100 वगैरे नाही, तू आता अति करतेस. मी जॉब पहिल्यांदाच करते ना मम्मा, स्मितचं टेन्शन तर मला येणारच ना, जरा स्ट्रेस येतो का मम्मा. कल्पना ते म्हणतात अस्मिता बेटा मी समजू शकते. अस्मिता म्हणते मम्मा पण मी तुला खरं विचारू का, म्हणजे बघ स्मितला सांभाळताना तुला त्रास तर नाही ना होते. कल्पना ते म्हणतात नाही ग बेटा, मी सांभाळेल ना स्मितला व्यवस्थित. विमल म्हणते हो अस्मिता ताई, मी पण असते की त्यांच्या मदतीला. अस्मिता म्हणते विमल अगं तुला स्वयंपाकघरात सगळंच बघायचं असतं आणि मम्माचे गुडघे दुखतात ग, स्मितला उचलायचं, त्याच्या मागे धावायचं. मम्मा तुझ्यासाठी हे खूप होतंय ग, पण तू मान्य करत नाहीयेस. मग अश्विन म्हणते अगं ए अस्मिताई, अगं तू काय सगळं ठरवूनच ठेवलंयस का. अर्जुन म्हणतो अरे अस्मिताई तुला काय वाटतं, मम्माला सांभाळता येत नाही का गोलूला.
अस्मिता म्हणते, अरे अर्जुन, अगदी तसंच नाही म्हणायचं मला, पण मला असं वाटतं की स्मितला सांभाळायला आपण एखादी बाई ठेवली तर. मग सगळेजण म्हणजे नाहीच म्हणतात बरं का प्रेक्षकांनो. कल्पना ते म्हणतात, नाही ग बाई अस्मिता, बाळाला त्याच्या आईने नाही तर आजीने सांभाळायला हवं बरं का, बाहेरून काही कोणाला बोलवायचं नाही बाई. सायली म्हणते, अगं अस्मिता, तू खूपच काळजी करतेस, मी पण लवकर येत जाईल आश्रमातनं आणि मीही लक्ष देईल ना गोलूकडे. सायलीला आता सॉरी अस्मिता म्हणते सायलीला, अगं सायली, खूप घरांमध्ये गरज असते बरं का अशा बाईची, आणि ठेवतात ते म्हणजे बाळाला सांभाळायला बायका. बरं, मला एवढंच वाटतं की मम्माची धावपळ नको व्हायला. त्यावर आता सायली म्हणते, नाही होणार, आणि तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना सगळे. अर्जुन पण म्हणतो, हो अगं अस्मिता, तू उगाच टेन्शन घेतेस, तुझा नवीन नवीन जॉब आहे ना, त्यामुळे तुला वाटतंय तसं, आणि आम्ही आहोत ना सगळे, प्रत्येक जण जबाबदारी घेऊ गोलूला सांभाळायची, तू नको टेन्शन घेऊ एवढं. ऐक, तू तू तुझ्या जॉबवर फोकस कर, आपण सगळे आपापल्या रुटीनमध्ये सेट झालो ना की काही टेन्शन नाही राहणार ग, तू रिलॅक्स हो बरं. अर्जुनचं म्हणणं पण बरोबर आहे बरं का प्रेक्षकांनो. एवढं पण अवघड नाहीये यांच्या घरात गोलूला सांभाळणं. प्रतापराव पण असतात, वेळेस एवढी माणसं आहेत घरामध्ये, कोणी ना कोणी गोलूला सांभाळेलच. पण अस्मिताची काळजी पण रास्त आहे बरं का प्रेक्षकांनो. तिला असं वाटतं की आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला, पण असा त्रास नसतो. हे एक आजी आजोबाचं वेगळंच सुख असतं बरं का नातवंडांना सांभाळणं म्हणजे. तर असो, आता इकडे प्रियाचा आणि श्वेताचा पुन्हा फोन दाखवलाय. श्वेता आता रात्रीच्या वेळेला बोलते बरं का प्रियाशी, एका साईडला जाऊन ती बोलते. आता गौरीबद्दल सांगितलंय श्वेताने प्रियाला. प्रिया म्हणते, गौरी कोण आहे ही? तेव्हा श्वेता म्हणते, अगं सायली अर्जुन घेऊन आलेत तिला, खूप छोटी मुलगी आहे लहानशी, आणि आम्ही कोणी काही बोललो ना तर ती काही बोलतच नाही आमच्याशी. सायलीने काही विचारलं ना तर ती अगदी मान डोलावून डोलावून बोलते सायलीशी, सतत सायलीच्या मागे मागे करत असते. अगं सायलीचा पण खूप जीव अडकलाय बरं का तिच्यामध्ये. प्रिया म्हणते, ठीक आहे, तू तिच्यावर पण लक्ष ठेव, पण आपल्यासाठी ती सोनल महत्वाची आहे, कारण आपल्याला तिलाच उचलायचं आहे. आणि ते इन्स्पेक्टर धुमाळ येतील बरं का श्वेता उद्या, ते सांगतील की तो सोनलचा काका आहे. आता त्यावर ती श्वेता म्हणते, अगं हे प्रिया, पण सायली अर्जुनचा विश्वास बसला पाहिजे बरं का. त्यावर आता प्रिया म्हणते, श्वेता तुला मी मूर्ख वाटते का? अगं त्याच्याकडे पुरावे आहेत, तो सोनलचा काका आहे असं. बरं ठीक आहे, ते जाऊ दे, मला एक सांग की सोनलच्या अंगावर कुठली जन्मखूण वगैरे आहे का? वेगळी काही गोष्ट आहे का अशी जन्मखूण एक्सेट्रा वगैरे? श्वेता म्हणते, जन्मखूण वगैरे असं नाही, पण ती लहानपणी जत्रेत आगीत वगैरे सापडली होती, त्यामुळे जळाल्याची खूण आहे तिच्या मानेवर. म्हणजे मी तिचे केस विंचरत होते तेव्हा पाहिलं होतं तिला. इकडे आता ही सोनल आणि ती मानसी दोघी जणी उठल्यात बरं का प्रेक्षकांनो. तिला झोपच येत नसते सोनलला. ती जरा म्हणजे जीव घाबरल्यासारखा झालेला असतो तिचा, म्हणून ती उठलेली असते अर्ध्या रात्री. मानसी तिला समजवत असते, अगं तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. ती सोनल म्हणत असते, मला झोपच नाही येते ग मानसी. इकडे श्वेता प्रियाशी बोलत असते. आता त्या दोघी ऐकतात बरं का तिला बोलताना. प्रिया म्हणत असते श्वेताला, तू तिला विचारलं का हा तुझ्या मानेवर व्रण का आहे वगैरे? आता श्वेता म्हणते, नाही ग, तिला संशय येईल, मग मी कसं विचारणार होते. प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, तिच्या मानेवर जो भाजलेला व्रण आहे हा कोणी पाहिला हे तिला माहिती नाहीये, करेक्ट. आता तिच्या या खोट्या काकाला या गोष्टीचा उपयोग करून घेताच येईल. म्हणजे ती प्रियाला हिंट देते श्वेता एक एक गोष्टीची. आता श्वेता म्हणत असते, बरं चल प्रिया, आपण नंतर बोलूयात. प्रियाला असं बोलते ती आणि फोन ठेवून देते. आणि एकदम या दोघी तिच्या समोर येतात. एवढी घाबरते बघा श्वेता आता या दोघींना. मानसी आणि सोनल एकदम अशा समोर येतात श्वेताशी करून घाबरते बरं का. छान एक्सप्रेशन्स होते हा श्वेताचे. श्वेता खूप छान दिसते प्रेक्षकांना, मला आवडते. गोड अभिनेत्री ही संचिता कुलकर्णी नाव आहे हिचं. तर बघा आता ती विचारते या दोघींना, अगं तुम्ही दोघी एवढ्या रात्रीचं काय करताय? मानसी म्हणते, अगं श्वेताताई, ती झोपेतनं दचकून उठली, घाबरली आहे बहुतेक. मी तिला समजवतीये, पण तिला ना जरा भीती वाटते, म्हणून मी तिला मधुभाऊंकडे नेतीये. कुसुमताईंना पण उठवायचा प्रयत्न केला मी, पण गाढ झोपली आहे ग कुसुमताई. श्वेता मग समजवते सोनाला, अगं काय घाबरवायचं त्यात, ये असं म्हणून आता श्वेता तिला घेऊन जात असते पुन्हा. मानसी आता श्वेताला विचारते, तू कोणाशी बोलत होतीस ग श्वेताताई मगाशी? श्वेता म्हणते, अगं माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. मग लगेच मानसी म्हणते, तुझ्या मैत्रिणीचं नाव प्रिया आहे का? अगं तू फोनवर नाव घेतलं म्हणून आम्ही ऐकलं. आमच्या आश्रमात पण एक प्रिया होती बरं का, ती खूप वाईट होती. ती आम्हाला कोणालाच आवडत नव्हती बरं का, आणि तिने ना सायलीताईला पण खूप त्रास दिलेला आहे. आता मानसी असं सांगते ना, तेव्हा लगेच ही श्वेता म्हणते, अगं नाही, माझी मैत्रीण ना खूप चांगली मैत्रीण आहे, तिचं नाव ना प्रियंका आहे, आम्ही तिला प्रिया असं म्हणतो प्रेमाने. हे बघ मी तुला दाखवते. आता तिने वेगळाच फोटो दाखवलाय बरं का कुठल्या तरी प्रियंकाचा, आणि म्हणते, अगं काय ना, मी माहेरी नाही जाऊ शकत ना, इथे एकटीच राहिले मी. आता हीच माझी एकमेव मैत्रीण आहे बघ, गावी राहते ती, मला तिच्याशी भेटता नाही येत.
मग मानसी म्हणते, आम्ही आहोत ना ताई तुझी फॅमिली. श्वेता म्हणते, हो ग, तुम्ही तर आहातच. चला पोरीनं, झोपायचंय ना. तेवढ्यात आता गौरी उठून बसली आहे बरं का, आणि ती रडत असते सारखी. आता इथून पुढचा एपिसोड सगळा गौरीवरच घेतलाय त्यांनी. आता या सगळ्या जणी पटकन गौरीकडे जातात. ही गौरी काही शांत बसत नसते, ती सारखी रडतच असते. ती छोटी पिटुकली नाही आली का आश्रमामध्ये, सायली अर्जुन घेऊन आले तिला, तीच ती. आता इकडे अर्जुनने त्याचं काम पूर्ण केलं आणि तो सायलीला म्हणत असतो, सायली तू दमली आहेस, आता आराम कर बरं. सायली म्हणते, हो ना, दगदग होते बरं का. म्हणजे सकाळी सकाळी आवरावर आश्रमात जाणं, पुन्हा तिकडनं येणं, घरचं करणं, थोडंफार कसं होतंय ना, लगेच झोप लागते बघा रात्री मला. अर्जुन आता पोटातल्या बाळाला म्हणतो, बाळा बघ आई केवढी दमते. ए सायली, तुझ्याशी खरंच पोटातलं बाळ बोलतं का ग? सायली म्हणते, अहो त्याची हालचाल म्हणजेच त्याची भाषा ना, अहो ते पोटात लात मारत असतं कधी कधी. आता अर्जुन हसून म्हणतो, अरे वा, आईवरच गेलाय. अर्जुन म्हणतो पुढे, ए सायली, तो आहे की ती हे जन्माला आल्यावरच कळेल नाही का. मला असं वाटतं की बाळ माझ्यासारखंच दिसेल बरं का. सायली म्हणते, नाक तर बाई तुमच्यासारखंच असायला हवं. अर्जुन म्हणतो, डोळे तुझ्यासारखे असायला हवे. सायली म्हणते, हनुवटी तुमच्यासारखी असायला हवी. अर्जुन म्हणतो, ए सायली, आपण ना इमॅजिन करूयात का आपलं बाळ कसं दिसतंय आणि त्याचं चित्र काढूयात. सायली म्हणते, हो चालेल ना. याने काहीतरी वेगळंच कार्टून काढलंय बरं का. आता इकडे ही गौरी दाखवली आहे, ती काही बाई रडायची थांबेस ना. ती खूप अशी रडत असते आणि मोठ्याने रडत असते. कुसुम आता तिचा सारखा पाठीवरून हात फिरवते, अगो बाई बाळा काय झालं तुला, का रडतेस तू गौरी. आता श्वेता येते आणि म्हणते, तुला लाडू देऊ का बेटा खायला. ती गौरी काही रडायची थांबे ना. मधुभाऊ आलेत आता उठून, ते पण तिला समजवत असतात, ए बाळा काय झालं बेटा, रडू नको, आम्ही आहोत ना. काय झालं ग बाई, कुसुम का बरं रडते ग ही. ते काका पण म्हणत असतात, शांत हो बाळा, काय झालं तुला. मधुभाऊ म्हणतात, कुसुम, ए बाई साऊला फोन कर बरं, तिला बोलवून घे, ती काही साऊ शिवाय शांत बसणार नाही बघ. कुसुम म्हणते, बापरे अहो मधुभाऊ किती वाजले बघा ना, एवढ्या उशिरा मी कशी फोन करू सायलीला. मधुभाऊ म्हणतात, अगं मग काय करायचं, ही थांबे ना रडायची. कुसुम म्हणते, बाई मला पण काही कळे ना आता मधुभाऊ काय करावं, ही थांबतच नाहीये बाई, बघ न गं श्वेता, ती काही रडायची थांबे ना. ती श्वेताचं पण ऐके ना बरं का. पण आता सायली येतेच तिथे आणि तिला शांत करते. इकडे अर्जुन आणि सायलीने ते त्यांच्या होणाऱ्या बाळाचं चित्र काढलंय. माझा मुलगा पण छान स्केच काढतो बरं का. सॉरी प्रेक्षकांनो, पण काय ना उगाच काहीतरी आपलं वाटलं मला हा सीन. आता अर्जुनने छान काढलंय तसं त्याने चित्र. त्यात काही वाद नाही, पण बघा हे असं काढलंय. तो ते छोट्या भीम मधला राजू नाही का, तसा दिसतोय. हा सीन ना इमॅजिनरी आहे. म्हणजे बघा नुसतं म्युझिक ऐकवलंय आपल्याला आणि हे दोघं एकमेकांचे सांगतात विचार की असं दिसल बाळ, तसं दिसल बाळ, आणि त्या पद्धतीने अर्जुनने ते साकारलंय असं तिथे व्हाईट बोर्डवर. अर्जुन म्हणतो, अरे मस्त दिसतंय बाळ. अगो पण सायली, आपलं बाळ खरंच असं दिसणारं असेल तर कठीणच आहे. सायली म्हणते, कसंही असू द्यात दिसायला, त्याचा स्वभाव चांगला पाहिजे आणि त्याच्यावर चांगले संस्कार पण व्हायला हवेत. हे मात्र सायलीचं बरोबर आहे बरं का. अर्जुन म्हणतो, हो सायली, ते तर आपण करणारच आहोत. आपण आपल्या बाळाचे मित्र बनून राहूयात, म्हणजे त्याचे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि ते बघेलच की त्याची आई काय काय करते, बाबा काय काय करतात, म्हणजे त्याच्यावर चांगले चांगले संस्कार आत्तापासूनच होत असतील ना. सायली म्हणते, अहो पण एक सांगू का, आज जेव्हा वात्सल्य आश्रमाच्या त्या सगळ्या सर्टिफिकेटवर माझं नाव बघितलं ना मी, तेव्हा मला जबाबदारीची वेगळीच जाणीव झाली हो. अहो मला जमेल ना ही जबाबदारी, पेलेल ना. अर्जुन म्हणतो, अगं का नाही, पेलेल ना, 100% गॅरंटी आहे मला. आश्रमाची हेड म्हणून तुझ्याशिवाय दुसरं कोणी परफेक्ट असूच शकत नाही. बघ ना ती छोटी गौरी आली, अगं तू किती छान हँडल केलंस तिला. अगं किती तुमच्या दोघींमधला बॉन्ड किती स्ट्रॉंग झाला. सायली म्हणते, हो ना, ती जरा घाबरलेलीच होती बरं का. अहो मी मधुभाऊंना जेव्हा सापडले तेव्हा अशीच घाबरलेली होते ना, आणि तेव्हा माझी भीती एवढी होती की मी ती भीती माझ्या एका मनाच्या कप्प्यात साठवून ठेवली. आणि तसंच गौरीचं झालं असेल ना. हो खरं तर मी तिला त्या परिस्थितीत इथे यायला नको होतं सोडून, नाही का. मला असं वाटतंय आता मी कुसुमताईला फोन करून विचारू का ती कशी आहे. अर्जुन म्हणतो, काय सायली, मी नाही म्हणल्यावर तू ऐकणार आहेस का, कर 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 कुसुमताईला फोन. तेवढ्याच सायलीलाच कुसुमचा फोन येतो बरं का. सायली म्हणते, अहो बघा ना कुसुमताईचाच फोन आलाय. कुसुमचा फोन स्पीकरवर टाकते सायली आणि म्हणते, अगं बोल ग कुसुमताई, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. अगं मी तुला आत्ता फोन करणारच होते, गौरी झोपली का ग. कुसुम म्हणते, अगं नाही ना सायली, कसली झोपली ती गौरी, अगं एवढी रडते, शांतच होत नाहीये बाई. आम्ही सगळे समजवतोय तिला, पण ती काही ऐके ना बाई कोणाचं, शेवटी तुला फोन केला आम्ही. सायली म्हणते, बरं बरं कुसुमताई, मी येते आश्रमात. कुसुम म्हणते, बाई लवकर ये, तू आल्याशिवाय काही ती शांत होणारच नाही.
आता सायली म्हणते बरं बरं निघतेस मी. बापरे प्रेक्षकांनो, खरंच आता सायलीची खूपच दमछाक होणार आहे. अर्जुन म्हणतो बरं चल मी तुला सोडतो आश्रमात. आता इकडे ही काही रडायची थांबे ना गौरी अजून पण. आता तेवढ्याच सायली पोहोचते तिथे. अर्जुन आणि सायली दोघेही पोहोचलेत आणि आता सायली गौरीला पटकन जवळ घेते. आता ती अशी मायेने हात फिरवते. काय ना प्रेक्षकांनो, एखाद्याचा असा हातोटाच असतो बरं का, म्हणजे त्यांच्या हातामध्येच अशी एक मायेची ऊब असते बरं का. स्पर्शामधला ओलावा वगैरे म्हणतो ना आपण, तसं काहीतरी असतं बरं का, कोणाकोणाच्या हातामध्ये जाणवतं तसं. सायली आता पटकन त्या गौरीला जवळ घेते आणि ती शांत होते. सायली तिला लिंबोणीच्या झाडामागे ही अंगाई गाते आणि ती गौरी लगेच झोपून जाते. आता ते त्यांनी बराच वेळ ऐकवलंय. आजचा एपिसोड बघा तुम्ही, छान वाटेल ते गाणं ऐकायला तुम्हाला. श्वेता त्यावेळेला सायलीची शूटिंग काढत असते बरं का. आता फायनली गौरी झोपली बरं का. सायलीने तिला अंगाई गीत गायलं आणि ती झोपली. मधुभाऊ म्हणतात बघ ग साऊ, झोपली बघ, तू आली आणि लगेच झोपली. बघ ग कुसुम, आपल्या सायलीच्या मायेच्या स्पर्शाची गरज होती तिला, बघ कशी शांत झोपली. मग कुसुम म्हणते बरं झालं बाई सायली तू आलीस, आमचं बाई काही ऐकतच नव्हती, बरं झालं बाई झोपली. कुसुमला विचारीला झोपायचं पडलंय, दिवसभर थकून जात असेल कुसुम. अर्जुन म्हणते सायली तू आता तिला खाली झोपव, आपण निघूयात, बाकीच्यांना पण झोपू देत आता. सायली आता म्हणते मी थांबू का आजच्या दिवस इथे, हिला रात्रीमध्ये जाग आली तर. अर्जुन म्हणतो अगं सायली तू इथे राहणार. सायली म्हणते हिला जर जाग आली रात्री तर हिच्या बरोबर असायला हवे ना मी. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे थांब मग. तसं अर्जुनच्या मनात नसतं, पण आता सायली म्हटल्यामुळे त्याला काही बोलता येईना. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे थांब तू इथे, मी येतो, असं म्हणून अर्जुन निघून गेलाय. श्वेताने आता दार लावला अर्जुन गेल्यावर. मधुभाऊ आता मनात विचार करतात बरं झालं माझी साऊ आहे म्हणून इथल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. आता मला काही काळजीच उरली नाहीये, माझ्यानंतर या मुलांचं काय होईल ते. मधुभाऊ आता निश्चिंत झालेत सायलीच्या हाती सगळं सोपवून. सायली आता सगळ्या पोरांना झोपवते, सगळे मस्त रांगेत झोपलेत बघा अंथरूण पांघरून टाकून. सायली आता त्या गौरीला झोपत असते तेव्हा या श्वेताने सायलीचा फोटो काढला आणि तो प्रियालाच पाठवला असणार आहे ऑब्व्हियसली, असं त्यांनी शेवटी दाखवलं. म्हणजे प्रियाला फोटो पाठवला हे नाही दाखवलं, पण श्वेताने सायलीचा फोटो काढला एवढंच काय ते दाखवलं. आणि मंडळी आजचा हा एपिसोड इथे संपून गेला. आज उपवासाचे कुठले कुठले पदार्थ खाणार आहात तुम्ही? मंडळी आता इथून पुढे चातुर्मास लागणार आहे. कोण कोण चातुर्मासाचं एक भुक्ती करतं मला सांगा बरं कमेंटमध्ये, कारण यावेळेला ना माझा विचार आहे जरा एक भुक्ती करायचा, म्हणजे जमेल तसं मी करणार आहे. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं सुद्धा, चांगलं असतं ते पोटासाठी, जरा डिटॉक्स होतं ना आपलं पोट सुद्धा. असो, तर आजचा हा एपिसोड संपला. आता उद्याच्या भागात आपण बघतोय प्रिया नागराज सगळे प्लॅन एक्झिक्यूट करताय. नागराज म्हणत असतो अर्जुनला शंका येईल, प्रिया म्हणते नाही येणार शंका, आपण प्लॅन व्यवस्थित करूयात. इकडे सायली आता घरी आली आहे. अर्जुनने आश्रमात सगळ्या मुलांसाठी खेळण्या आणल्यात, फुगे आणलेत. सकाळीच गेला तो सायलीला घ्यायला. सायली घरी येते आणि पुन्हा तिला आश्रमात, आणि सायलीला आता श्वेताचा फोन आलेला असतो. बापरे बिचाऱ्या सायलीची चांगलीच दमछाक होते. पण आता प्रियाचा पुढचा प्लॅन एक्झिक्यूट होईल का, ती सायलीला आणि अर्जुनला फसवू शकेल का, अशा बऱ्याच ट्विस्ट आणि टर्न मालिकेत येणार आहे. सध्या तरी मालिकेचे हलके फुलके एपिसोड तुम्ही एन्जॉय करत आहात प्रेक्षकांनो, त्यामुळे मी पण खूप लंबेलचक व्हिडिओ करत नाही. तुम्हाला अपडेट मिळावे, रिव्ह्यू छान वाटावा असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते. मंडळी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड. आज शनिवार आहे ना, हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू प्रेक्षकांनो. आणि आजची आषाढी एकादशी तुम्ही कशी साजरी केलीत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंही आता एपिसोडवर जास्ती काही बोलण्यासारखं राहिलेलं नाहीये. चला तर मग मंडळी भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.